न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर, एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस का। नेताओं के एजेंटों द्वारा पैसों का लेन देन पर योजनाओं को लेकर नाना पटेल का बीजेपी से अच्छा झूठ कोई नहीं बोल सकता कि तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। नेताओं के एजेंटों द्वारा पैसों का लेन देन परिणय। गढ़चिरौली जिले के 100 से 150 चावल मिलों में से 7 चयनित चावल मिलों के नाम पर विचार किया गया। फूके ने आरोप लगाया कि 2 दिन पहले राइस मिल्स कार्यालय में एक एजेंट ने भी पैसों की मांग की बात कही थी। विधानसभा में सवाल उठाने के लिए नेताओं के एजेंटों द्वारा पैसों का लेन देन, विपक्षी पार्टी के विधायक और उनके 7-8 करीबी कार्यकर्ता भी शामिल। इस पूरे मामले की गहन जांच की जानी चाहिए। ऑडियो क्लिप मुख्यमंत्री को सौंपी जाए। बघा असं आहे की जोपर्यंत हे पुराव्यांची शहानिशा होत नाही, जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत कोणाचं नाव घेणं ही योग्य होणार नाही। सत्ता पक्ष आहे की विपक्ष आहे? मी मला असं वाटतं की सत्ता पक्षाचं नसणारच। ओके, संवाद वगैरे काय झालेला आहे नेमकं? नाही, त्यात धमके देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे की तुमचे लक्षवेधी लागल्यावर तुम्हाला कसं तुम्ही अडचणीत येणार, तुम्हाला कसं तुम्ही हे केलं, पैशाची त्यात मागणी केलेली आहे। आणि याच्या आधी या प्रकारचं लक्षवेधी लावण्याच्या संदर्भातले पैशाचे जे देवाणघेवाण झालं होतं त्या संदर्भातले संभाषण त्या ऑडिओ क्लिपमध्ये। जनतेचं प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ असं जे आहे ते विधान परिषद किंवा विधानसभेला फार होतं, अशा पद्धतीने पैशाची मागणी कितपत योग्य आहे तुमचं काय? नाही, हे तर एकदम चुकीचं आहे। आम्हाला जनतेमधनं जे विधानसभेच्या आमदारांना निवडून देतो की आम्ही विधान परिषदमध्ये जे आम्हाला जनतेच्या आशीर्वादाने आम्ही येतो, हे आम्हाला जनतेची सेवा करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहे, महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आलेलो आहे, गोरगरिबांची शेतकऱ्यांची सेवा करण्याकरता आलेलो आहे। आणि कुठेतरी हे जे सगळे आयुध आहे, जे अधिकार आम्हाला मिळाला आहे त्याचा कुठेतरी गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचं काम प्रकार सुरू आहे। आणि अनेक लोक पैशाची मागणी नाही, पण त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत काही लोकांनी जर समजा त्यांच्या विरोधात काम केलं असणार, किंवा काही लोकांनी त्या निवडणुकीच्या वेळेस त्यांना पैसे दिले नसणार, किंवा काही लोकांनी समजा दुसऱ्या पक्षाचं काम केलं असणार, किंवा काही लोकांनी त्या सगळ्या प्रकारच्या लोकांना, ते बिल्डर असतील, ते कॉन्ट्रॅक्टर असतील, ते काहीतरी एखादा व्यावसायिक असणार, तर त्यांना त्यांच्या व्यवसायाचे आम्ही प्रश्न लावू। त्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे तर आम्ही तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांकडे, संबंधित मंत्र्याकडे तक्रार करू, LAQ करू, या संदर्भातल्या धमक्या देण्याचं काम सुरू आहे। निश्चितही हेही कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे। मांडला आहे काय नेमका आपला आरोप आहे, कशा पद्धतीनं हे सगळं राईस मिल धारकांना वेठीत धरलेलं आहे? बघा असं आहे की गडचिरोली जिल्हा असणार, गोंदिया असणार, भंडारा असणार, किंवा पूर्व विदर्भात धानपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात राईस मिलर्स आहे जे हे धान भरडाईचं काम करत असतात। आणि निश्चितच त्यामध्ये काही चुका होतात, काही भ्रष्टाचारही या संदर्भात झालेला आहे, काही भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा झालेले आहे। मी सुद्धा या संदर्भातले अनेक आरोप मागील काळात केलं होतं, यामध्ये अनेक सुधारणासुद्धा झालेल्या आहेत। पण या प्रकारचं काही भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू, या प्रकारचं काहीतरी आम्ही तुम्हाला अडचणीत आणू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, किंवा तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू आणि तुम्हाला करोडो रुपयाचं नुकसान होणार, आणि अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आता पाहायला मिळतो आहे। आणि 2 दिवसाआधी एक LAQ विधानसभेमध्ये लागली होती या संदर्भात, आणि त्यानंतर काल लक्षवेधी या संदर्भात विधान परिषदेमध्ये लागली। आणि निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग करण्याचा, खंडणी मागण्याचा प्रकार या प्रकरणात झाला होता। काल विधान परिषदेमध्ये ही ज्यावेळेस लक्षवेधी लागली त्या जस्ट आधी मला संबंधित राईस मिलरनी ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आणून दिले, ज्यात एक राजकीय पुढाऱ्याच्या, एक राजकीय नेत्याचे जे उजवे हात आहे आणि डावे हात आहे त्यांची एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आणून दिली। आणि त्या संदर्भात त्या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपमध्ये त्या लोकांचे संभाषण आहे, त्याला धमकून राहिले की तुम्ही आमच्या पक्षाचं काम नका करू, किंवा तुम्ही आमच्या पक्षात काम नका करू, किंवा विधानसभेमध्ये तुम्ही आमच्या पक्षाचं काम काय केलं, तुम्ही आमचं काय केलं। आणि त्या संदर्भातलं पैशाचंही देवाणघेवाणच्या संदर्भात त्यांनी त्यात भाष्य केलेलं आहे। आणि निश्चितच व्हिडिओ क्लिपमध्येही संबंधित नेत्याचे उजव्या हात किंवा डाव्या हात जे असणार ते त्या राईस मिलर्सच्या कार्यालयात गेले, त्यांच्याकडे पैशाची मागणी केली, पैसे घेण्याकरता ते गेले होते, पण त्या राईस मिलरने त्यांना पैसे दिले नाही, आणि मग पैसे दिले नसल्यामुळे ही LAQ लागली असा माझा समज आहे। आणि निश्चितच या संदर्भातली एक सखोल चौकशी करण्याचं मी सभागृहात मांडणी केलेली आहे।
या संदर्भातलं एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपची एक कॉपी मी माननीय फडणवीस साहेबांना दिली आहे. त्यांनी निश्चितच या संदर्भात कारवाई करण्याचं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनीच हेही सांगितलं की जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, जोपर्यंत तथ्य 100% पूर्ण आपल्या याच्यात राहते, तोपर्यंत या संदर्भात कोणाचंही नाव घेण्यास त्यांनी मला बंधन केलं. नेमकं अगली खबर योजनाओं को लेकर नाना पटोले का किसान आत्महत्या पर होली के दिन आत्महत्या करने वाले किसान ने सुसाइड नोट में सरकार को जिम्मेदार ठहराया है. हम सोमवार को सत्र में इस मुद्दे को उठाएंगे. हम महाराष्ट्र में किसानों की आत्महत्या की आवाज उठाएंगे. सरकार को इस पर अपना पक्ष रखना चाहिए. राज्यपाल के अभिभाषण में सरकार कहती है कि हमने किसानों को बहुत कुछ दिया, लेकिन उन्होंने कुछ नहीं दिया है. होली के दिन किसानों द्वारा आत्महत्या करने से महाराष्ट्र हिल जाएगा. उच्च सदन का वह सदस्य हमारे सदन का सदस्य नहीं है. हम विपक्षी पार्टी से कहेंगे कि वह इस मामले पर ध्यान दे. हमारे सदन में ऐसा नहीं होता है. अगर उच्च सदन में ऐसा होता है तो हम विपक्षी पार्टी से इस मामले पर ध्यान देंगे. योजना बंद होने पर नाना पटोले ने कहा कि शिंदे और फडणवीस के बीच विवाद छिपा नहीं रह गया है. शिंदे के सभी विधायकों का सुरक्षा कवर हटा दिया गया, लेकिन भाजपा विधायकों की सुरक्षा यथावत रखी गई है. बुलढाण्यामध्ये तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अत्यंत गंभीर होळीचा दिवस आहे. या शेतकऱ्याला युवा पुरस्कारांनी त्याला सन्मानित केलं गेलेलं होतं. कैलाश नागरेने नावाचा हा शेतकरी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करत असताना त्यांनी जी सुसाईड नोट लिहिली ती सरकारवर त्यांनी दोषारोपण केलेलं आहे. आता अधिवेशन चालत असल्याच्या काळामध्ये ही घटना घडलेली आहे. सोमवारी हा मुद्दा आम्ही स्थगनच्या माध्यमातून आणू आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतचा आवाज आम्ही त्या ठिकाणी उचलू. सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या विषयावर ज्या पद्धतीनं राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आम्ही भरपूर दिलेला आहे. सोयाबीनला भरपूर भाव दिला, तुरीला भाव दिला, कापसाला दिला, धानाला दिला, भरपूरून दिलं. तुम्ही काहीच दिलं नाही. शेतकऱ्यांच्या शेताच्या विद्युत पंपाला लाईट सुद्धा देत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव इम्पोर्ट करून बाहेरून दुसऱ्या देशातला माल आणून शेतीतला मालाचा भाव पाडणं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हे तुमचं धोरण आहे. आणि म्हणून एका तरुण शेतकऱ्यांनी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करणं हे महाराष्ट्राला हादरवून घेतलेलं आहे. आणि म्हणून आम्ही ही भूमिका विधानसभेमध्ये येत्या सोमवारी मांडू आणि सरकारने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी काय काय उपाययोजना घोषणाबाजी न करता सांगावी आणि याच्यावरची चर्चा व्हावी ही भूमिका आमची राहणार आहे. पंतप्रधान भुकेने विधान परिषदेमध्ये दावा केला की लक्षवेधी न लावण्यासाठी पैशाची डिमांड केली गेली. धान संदर्भातली ती लक्षवेधी. मला असा प्रश्न आता ते वरच्या सभागृहात आमच्या सभागृहातले सदस्य नाही, वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाकडून या विषयाचा एक समाचार येत्या सोमवारी घेण्यासाठी आम्ही लावू. त्यामुळे मला त्यांच्यावर आज प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पण इन जनरल लक्षवेधी किंवा प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैशाची त्यांच्या सभागृहात काय होतं त्याची आम्हाला माहिती नाही. इन जनरल म्हणत आहे मी विधानसभा तुम्हाला सांगत आहे की खालच्या सभागृहात असं होत नाही. वरच्या सभागृहात काही होत असेल तर विरोधी पक्षाच्या वतीनं सत्ता पक्षाच्या या आमदाराचा योग्य समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही सोमवारी करू. बीडमध्ये नवनवीन व्हिडिओ पुढे येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत चालला आणि सर्वपक्षीय नेत्यांचे एकमेकाच्या विरोधात व्हिडिओ पुढे आणण्याचा प्रकार सुरू आहे. बघा, राज्यातलं जे राजकीय स्तर जे आहे ते संपवण्यामध्ये बीजेपीला यश आलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लोकांनी एका वैचारिक व्यवस्थेला निवडून दिल्यानंतर त्याला विकत घेणं आणि विकत घेऊन आपलं सरकार बनवणं हा जेव्हा नरेंद्र मोदीचं सरकार 2014 पासून या देशात आलं तेव्हापासून हे सुरू झालेलं आहे. त्यामुळे जे राजकीय स्तर जे खालच्या पातळीवर आणण्याचं काम जे केलं गेलेलं आहे ते भाजपच्यामुळे झालेलं आहे. नरेंद्र मोदीचं सरकार आल्यामुळे झालेलं आहे, भाजपचं सरकार आल्यामुळे झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हे की या पद्धतीचं जे वातावरण
राजकीय गढूळ नव्हतं तेवढं वातावरण गढूळ करण्यामध्ये भाजपचाच सिंहाचा वाटा आहे असं मी म्हणेन. तुम्ही 11 मार्चला एक लक्षवेधी विधानसभेमध्ये धानासंदर्भात मांडली आणि त्याला घेऊनच परिणय फुके यांनी आरोप केले. मला त्या विषयावर आत्ता बोलायचं नाही, तो माझा विषय पण नाही आहे. त्याच्यामुळे या अशा चिल्लर लोकांच्या बद्दलची प्रतिक्रिया मी काही देणार नाही. त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये त्यावरची प्रतिक्रिया आमचे विरोधी पक्षाचे आमदार देतील. या निमित्तानं भरडई घोटाळा जो आहे, भरडई घोटाळा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. FCIला ज्या पद्धतीनं भरडई करून राईस मिल धान देत असतात, मोठा घोटाळा आहे हा. तुम्ही यापुढे उपस्थित केलाय, भरडई घोटाळा या निमित्तानं उपस्थित झालाय, त्याच्यावर तुमची मागणी काय? बघा, एक मोठं रॅकेट आहे ही योजना. मी स्वतः विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही समर्थन मूल्यांचे केंद्र धान खरेदीसाठी उघडले गेले आणि त्याच्यावर व्यावसायिक व्यवस्थेने मग सुतळी खरेदी असेल, बारदाना खरेदी असेल, आता नवीन एक शोध आणला यांनी, धान खराब होऊ नये म्हणून त्याला खाली पॅलेट देण्याचा एक निर्णय केला. त्याच्यातही भ्रष्टाचार, सुतळी न घेता पैसे काढले गेले आणि CMRच्या नावाने एक मोठा गोरखधंदा जेव्हाचं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून सुरू झालेलं आहे आणि एक मोठं जाळं सरकारची तिजोरी लुटण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. त्याच्यामध्ये सत्ता पक्षाचे काही दलाल त्याच्यामध्ये सामील आहे. ही भूमिका परवा आम्ही विधानसभेत मांडली. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलं की मला पण याच्यामध्ये खूप गोष्टी आढळलेल्या आहेत, ते कुठल्याही पक्षाचे असोत, अधिकारी असोत, त्याला सुतासारखं सरळ मी करेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि येत्या आठवड्यामध्ये त्यांनी मीटिंग लावण्याचं आम्हाला आश्वासन सभागृहात दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात येईल आणि जी शेतकऱ्यांची आणि राज्याची तिजोरीची लूट जी व्यवस्था करते आहे त्या सगळ्यांवर कडक कारवाई व्हावी आणि पुढच्या काळात असं होता कामा नये. ही योजना शेतकऱ्यांसाठीच राहावी आणि शासनाची लूट होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. पण भाऊ, यामध्ये FCI आहे, FCI येतं याच्यामध्ये, यासोबतच छत्तीसगडचे काही अधिकारी आहेत, केंद्र सरकारचे अधिकारी आहेत, इंटरस्टेट रॅकेट आहे. त्यामुळे संपूर्ण रॅकेटमध्ये तुमची मागणी काय आहे की केंद्र सरकार, छत्तीसगड गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट एकत्र येऊन कशी कारवाई झाली पाहिजे? बघा, आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात रिसायकलिंग तांदूळ आणला जातो आहे. आपल्याला लक्षात असेल की जो धान आपला शेतकरी पिकवतो त्या धानाची भरडाई केली जात नाही आणि बाहेरून सस्ता तांदूळ आणून त्याचं रिसायकलिंग करू त्या तांदळाची सगळी विटॅमिन्स काढले जातात. त्याला हात लावलं तरी त्याच्यामध्ये तांदळामध्ये चुरा होतो. गरीब माणसाला जे तांदूळ मिळतं ते खाण्याला योग्य नसतं. काही कंपन्यांवर, काही ज्या राईस मिलवर कारवाई झालेली होती, पण ती कारवाई शासन पातळीवर दाबली गेली होती. त्याच्या सत्ता पक्षाच्या दलालांचा सहभाग होता. अशा पद्धतीचे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये निदर्शनास आले. त्याचे पेपर आमच्याजवळ आहे. परवा विधानसभेत ती भूमिका मी आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेली होती आणि त्या सगळ्या विषयावरचं अजित पवारांनी सांगितलं की मी मीटिंग लावून हा सगळा विषय निकाली लावून पुढच्या काळात असं होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे हे प्रकरण जेव्हा त्या मीटिंगमध्ये येईल, अधिकारी राहतील, त्याच्यामध्ये काही अधिकारी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि काही हे दलाल सहभागी आहेत आणि राईस मिलचे मालक त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि म्हणून या सगळ्या विषयावरची एक चर्चा व्हावी. आणि मी स्वतः विधानसभा अध्यक्ष असताना याच्यावरची चौकशी लावलेली होती. धान खरेदीमध्ये चौकशी लावली होती. आपल्याला माहिती असेल ते रेकॉर्डवर आहे. त्यामुळे हा एक मोठं रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त झालं पाहिजे आणि राज्याची तिजोरी आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आमची आहे. मल्हार मटन सर्टिफिकेटला घेऊन आता विरोध व्हायला लागलेला आहे. बघा, मूळ मुद्दा असा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा वाचाळ मंत्र्यांना थांबवलं पाहिजे. राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही मंत्री करत असतील, ते मंत्र्यांना हे शोभा देत नाही आणि मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि राज्यामध्ये अशा पद्धतीचं कोणी वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. कुठेतरी
जयंत पाटील हे नाराज असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने वारंवार अनेक जण इकडल्या तिकडून जात आहे अशा पद्धतीने चर्चा होते. नेमकं कसं काल पण त्यांनी वक्तव्य केलं, माझं काही करणे मला गृहीत धरून का मला काय त्यांनी काय बोललं ते मला माहिती नाही. पवार साहेब त्याच्यावर उत्तर देतील. सुधीर मुनगंटीवारांची सूर कुठेतरी विरोधकांसोबत जुळताना दिसून येत आहे सत्तेत असले तरी. या सरकारला घरचा आहेर एक ज्येष्ठ आमदार आणि राज्याचे माजी मंत्री देताना आपण सातत्यानं पाहतो. परवा त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काही अधिकारीच त्याच्यामध्ये खोडा बनतात, अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये कारवाई करावी अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असफल झालेलं आहे हा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आता बुलढाण्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं विषय घेऊन त्यावरची सगळी जी भूमिका आहे आम्ही स्थगनाच्या माध्यमातून विधानसभेत मांडणार आहोत. त्यामुळे विधानसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळे आत्ता मीडियाच्या समोर मी या सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा विधानसभेतच आम्ही भूमिका सरकारला मांडू आणि सरकारने प्रामाणिकपणे उत्तर दिलं पाहिजे आणि भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही या पद्धतीचं आश्वासक उत्तर सरकारने द्यावं ही भूमिका आमची राहणार आहे. अनेक योजना कुठेतरी बंद होत असल्याच्या सध्या चर्चा. बघा, शिंदे आणि फडणवीस यांच्यातला वाद आता काही लपलेला नाही. फडणवीसांचं सरकार आल्या एकनाथ शिंदेंच्या सगळ्या आमदारांचा जो सुरक्षा त्यांना कवच होतं ते त्यांची सगळी काढण्यात आलेलं आहे. पण भाजपच्या आमदारांचं, भाजपच्या आणि काही खासदारांचं राज्यसभेच्या त्यांचं सुरक्षा जशा तशी ठेवलेली आहे. आनंद सीधा बंद करून टाकला जो एकनाथ शिंदेंनी सुरू केलेला होता. त्यामुळे फडणवीस आणि एकनाथ शिंदे याच्यातला वाद आता स्पष्ट झालेला आहे. आम्ही पुन्हा हा जो जेव्हा राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा चर्चा जेव्हा विधानसभेत येणार त्यावेळेस हे जे सुरक्षा ज्या आमदारांना दिलेल्या आहेत ते कुठल्या कारणाने दिलेल्या आहेत, भाजपच्या त्यांना काय काय थ्रेट आलेले आहेत त्याची माहिती दिली पाहिजे. कुठल्या कारणानं त्यांना Y+ सिक्युरिट्या दिलेल्या आहेत या माहिती आता मुख्यमंत्र्यांनी दिल्या पाहिजे. योगावरून त्यांच्याकडे गृह खातं आहे. एकनाथ शिंदेच्या आमदारांचे थ्रेट संपले काय, त्यांची सुरक्षा का कमी केली गेली, योजना का बंद केल्या, त्याचं उत्तर मुख्यमंत्र्याला द्यावं लागेल. अगली खबर, बीजेपी से अच्छा झूठ कोई नहीं बोल सकता अखिलेश यादव. सपा के राष्ट्रीय अध्यक्ष और उत्तर प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादव ने सीएम योगी आदित्यनाथ और बीजेपी पर निशाना साधा. सपा प्रमुख ने कहा कि हमारे सीएम 30 मार खान है, उन्हें 30 से बड़ा प्रेम है. मरे कितने 30, कारोबार कितने हुए 30, ये 30 का आंकड़ा हमारे मुख्यमंत्री के अलावा कोई नहीं बता सकता. बहुत सी चीजों पर पर्दा डालने के लिए स्टेटमेंट दिलवाए जाते हैं. अखिलेश ने कहा कि बीजेपी से अच्छा झूठ का प्रचार और उस झूठ पर टिके रहना उनसे बेहतर कोई कर नहीं सकता. सपा चीफ ने कहा कि उर्दू का विरोध उर्दू में कर रहे थे. उर्दू भारतीय भाषा है, इन लोगों को कुछ नहीं पता है. समाजवादी पार्टी सभी भारतीय भाषाओं के पक्ष में और सभी भारतीय भाषाओं का सम्मान हो. मेडिकल कॉलेज में इलाज नहीं हो रहा है. बीजेपी ने तो नई स्ट्रेटेजी बनाई कि वोट ही न डालने दो किसी को. जब वोट ही नहीं पड़ेगा तो गिना क्या जाएगा. इसीलिए हमने अपने चौरसिया समाज के लोगों से आज कहा, हमारे पार्टी के नेताओं ने भी कहा कि सबसे पहले अपना वोट बनाएं. जो 18 साल से ऊपर हो गए वो वोट बनाना शुरू करें, अपनी वोटर लिस्ट को बेहतर करें. अब वक्त हो चला दर्शकों ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें. बने रहिए MNS न्यूज टीवी पर. नमस्कार. नमस्ते, मैं हूं वैशाली माड़े और आप देख रहे हैं MNS न्यूज. देखते रहिए MNS. आप देख रहे हैं MNS